नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आज आहे ना, आज आपण कुळ कायद्याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती बघणार आहे. बऱ्याचशा लोकांना कुळ कायदा समजून घेताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि बऱ्याचशा लोकांना काय होतं, कुळ कायदा समजून घेताना संभ्रम निर्माण होतात. परंतु कुळ कायदा समजून घेणं एवढं अवघड नाहीये. कुळ कायदा समजायचा असेल तर तुम्हाला फक्त एक तारीख जर एक तारीख लक्षात ठेवली तर तुम्हाला पूर्ण कुळ कायदा अगदी एकदम स्पष्ट समजेल. त्या एका तारखेवरती पूर्ण कुळ कायदा हा अवलंबून आहे. जर तुम्हाला लक्षात आली तर त्या तारखेवरती पूर्ण गोष्टी अवलंबून आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण काय आहे, त्याच्यानंतर कुळाचं कुळ म्हणजे काय, कुळाची जमीन मालक कसं होतं, त्याच्यानंतर 32 ग 32 म अशी सगळी प्रक्रिया याच्यामध्ये थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत. बघा, मुळामध्ये जो काही महाराष्ट्र कुळ वहिवाट अधिनियम 1948 चा कायदा आहे, याच्या अगोदर सुद्धा कुळ कायदा होता, परंतु नंतर त्याचं महाराष्ट्र कुळ वहिवाट अधिनियम 1948 असं नामांतर करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये 2012 साली सुद्धा मला वाटतं त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. पण हा मूळ कायदा आहे तशाच पद्धतीने आहे. तर ह्या मूळ कायद्यामध्ये हा कायदा समजून घेताना सगळ्यात महत्वाची जी तारीख आहे ती तारीख आहे 1 एप्रिल 1957. याला कृषिक दिन म्हणतात. जर ही तारीख तुम्ही लक्षात ठेवली तर ह्या तारखेवरून तुम्हाला पूर्ण कायदा समजू शकतो. बघा, आता पुढे जायच्या अगोदर बऱ्याचशा लोकांना अगोदर कुळ म्हणजे काय हे माहिती पाहिजे. कुळ म्हणजे एखाद्या व्यक्तीची जमीन, एखादा शेतकरी स्वतः ती जमीन कसतो आणि स्वतः त्याच्यामध्ये पीक काढतो, त्या व्यक्तीला कुळ म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं, एकाच व्यक्तीकडे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळं तो व्यक्ती ती शेती स्वतः कसत नव्हता. ती व्यक्ती अशा वेगवेगळ्या लोकांना, ज्यांच्याकडे शेती नाहीये, मोलमजूर किंवा मजुरी करून खाणाऱ्या लोकांना किंवा जे भूमिहीन लोक आहे अशा लोकांना काय करायचे, ते ज्याच्याकडे जास्त शेती आहे ते कसण्यासाठी शेती द्यायचे. मग त्याच्याकडून ते पैशा स्वरूपात हे घ्यायचे किंवा खंड स्वरूपात घ्यायचे किंवा पिकाच्या स्वरूपात त्याच्यात हिस्सा घ्यायचे. अशा पद्धतीने शेती कसण्यासाठी दिल्या जातात. जो व्यक्ती प्रत्यक्ष त्या शेतीमध्ये कसतो किंवा जो शेतकरी ती शेती स्वतः करतो, त्याच्यात पीक काढतो, त्या व्यक्तीला त्याचं कुळ म्हणतात. आता बघा, मग पुढे कालांतराने काय झालं, याच्यामध्ये एक गोष्ट घडली की हे जे लोक शेती करण्यासाठी द्यायचे अशा शेतकऱ्यांना, यांना त्यांना, हे लोक शहराच्या ठिकाणी जाऊन राहायचे आणि अशा पद्धतीने शेती द्यायचे. मग याच्यानंतर एक तत्व उदयाला आलं की कसेल त्याची जमीन. या तत्वावरती पूर्ण हा कुळ कायदा अस्तित्वात आलेला आहे. कसेल त्याची जमीन म्हणजे जो व्यक्ती प्रत्यक्ष शेती काम करतोय, जो व्यक्ती त्या शेतीमध्ये प्रत्यक्ष पीक काढतोय, त्यालाच मालक घोषित करण्यासाठी हा कायदा आलेला आहे. थोडक्यामध्ये जो व्यक्ती मालक आहे, जो दूर बसून राहतोय किंवा जो प्रत्यक्ष शेती करत नाही, त्याच्याकडून मालकी काढून जो व्यक्ती प्रत्यक्ष शेती कसतो त्या व्यक्तीला मालकी देण्याच्या संदर्भामध्ये कसेल त्याची जमीन या तत्वावरती हा कुळ कायदा तयार झालेला आहे. आणि त्याच्यातूनच ही संख्या उदयाला आलेली आहे आणि बऱ्याचशा लोकांना कुळामध्ये मालकी हक्काना जमीन मिळालेली आहे. आता बघा, आता तुम्हाला एक गोष्ट कळली, कुळ म्हणजे काय. कुळ लक्षात आलं तुम्हाला, जो व्यक्ती दुसऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन कसतो, त्याच्यात पीक काढतो, त्या व्यक्तीला कुळ असं म्हटलं जातं. आता बघा, बऱ्याचशा लोकांना हे कन्फ्युजन राहतं की कुळाने मालक कधी होता येतं, मालक होण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे आणि मालक कुठल्या याने होतं आणि कशा पद्धतीने होतं, त्याची प्रक्रिया काय, ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. बघा, सगळ्यात महत्वाची, मी जी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जी तारीख सांगितली होती की 1 एप्रिल 1957, ही तारीख खूप महत्वाची आहे. बघा, आज रोजी सुद्धा कुठल्या सातबारावरती जर इतर हक्कामध्ये किंवा इतर अधिकारामध्ये तुमच्या आजोबाचं, पंजोबाचं, खापर पंजोबाचं किंवा कुणाचंही नाव जर कुळ म्हणून लागलेलं असेल तर आज रोजी सुद्धा त्यांचे वारसदार सुद्धा त्या जमिनीचे कायदेशीर मालक होऊ शकतात. त्याचं कारण काय, बघा, ह्या कायद्यानं काय गोष्ट घडलेली आहे की बघा, 1 एप्रिल 1957 रोजी तुमचे आजोबा, पंजोबा किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमचे खापर पंजोबा जर एखादी अशी शेती कसत असेल जी की दुसऱ्याची आहे, पण तुम्ही तिच्यात पीक काढत असाल आणि जर 1 एप्रिल 1957 रोजी जर तशी नोंद कागदोपत्री कुठं असेल, कुळ म्हणून कसत आहात तुम्ही, तशी जर कुठेतरी नोंद असेल कागदोपत्री, तर त्या जमिनीचा मालक तुमचे आजोबा पंजोबा त्याच दिवशी झालेले. 1 एप्रिल 1957 तुम्ही त्या जमिनीचे मालक झालेले. तुमचे आजोबा असेल, पंजोबा असेल किंवा खापर पंजोबा असेल. मग ते कसे मालक झालेले, हा कायदा स्पष्ट सांगतो की ज्या दिवशी जो व्यक्ती अशी कुळाच्या आधारे जमीन कसत असेल आणि त्याचं नाव कुळ म्हणून लागलेलं असेल, त्या व्यक्तीला त्या जमिनीचा मालक घोषित करण्यात आलेला आहे. त्याला मानव मालक घोषित
मानव मालक घोषित करण्यात आलेला आहे, त्याला डीम्ड ऑनर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ह्या कायद्याचा हा एक याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. तर बघा, बऱ्याचशा लोकांना काय केलेलं, आता याच्यानंतरचे जे कुळ लागलेले आहे त्यानंतरच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये तरतूद नाही, पण याच्या पूर्वी 1 एप्रिल 1957च्या अगोदर जे काही लागलेले त्या जमिनीच्या संदर्भात तुम्ही मालक आजही होऊ शकता. तुम्ही वारसदार असेल त्यांचे तरी तुम्ही मालक होऊ शकतात. आता बघा, आता एक गोष्ट क्लिअर झाली की तुमच्या आजोबा पंजोबा त्याच दिवशी मालक झालेले, जर तशी नोंद असेल तुमची कागदोपत्री तर आता मालक तर तुम्ही झाले. परंतु तुमचं नाव इतर अधिकारामध्ये, तुमचं आज रोजी सुद्धा नाव मूळ मालक सदरी आलेलं नाहीये, फक्त कुळ म्हणून तुमचं नाव आहे. आणि ती जमीन आज रोजी सुद्धा मूळ मालकाच्याच नावावर आहे आणि तुमचं इतर अधिकारामध्ये नाव आहे, किंवा तुमच्या आजोबाचं पंजोबाचं इतर अधिकारामध्ये नाव आहे. आणि ती जमीन आता तुम्हाला मालकी हक्कानं घ्यायची आहे, तर ती कशा पद्धतीने घ्यायची, किंवा बघा याच्यामध्ये ह्याच कायद्यामध्ये ती जमीन नावावर करण्यासाठी प्रक्रिया दिलेली आहे. याच्यामध्ये स्पष्ट 32 ग आणि 32 म ची प्रक्रिया दिलेली आहे, जी की तुम्ही पूर्ण करायची आहे. ती प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही त्या जमिनीचे मालक होऊ शकता आज रोजी सुद्धा. याला कुठलंही बंधन नाही किंवा त्याला कुठलंही लिमिटेशन नाहीये, किंवा तुम्ही एवढ्याच कालावधीमध्ये अर्ज करायला पाहिजे होता किंवा याच कालावधीमध्ये अर्ज केला असता तर तुम्हाला त्याचा फायदा घेता आला असता. तर मग आता हा अर्ज कुठं करायचा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल की 32 ग चा अर्ज कुठं करायचा. तर याचे अधिकार तुमच्या तालुक्याच्या तहसीलदाराला दिलेले. या कायद्याखाली तुम्ही 32 ग खाली अर्ज करायचा तहसीलदाराकडं की 1 एप्रिल 1957 रोजी माझे आजोबा, माझे पंजोबा किंवा माझे खापर पंजोबा किंवा मी स्वतः या तारखेला ही जमीन कसत होतो आणि मी या जमिनीचा कुळ आहे, माझी कागदोपत्री तशी नोंद आहे, त्याच्यामुळं ही जमीन मला मालकी हक्कानं खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. आता खरेदी करण्यासाठी का, याचे एक नाममात्र एक पैसे भरावे लागतात, नाममात्र खंड भरावा लागतो, एकतर मूळ मालकाला द्यावा लागतो किंवा एकतर सरकारकडे जमा करावा लागतो, जो एक नाममात्र असतो. फक्त की ती जमीन तुम्ही खरेदी खाताना घेतलेली आहे हे करण्यासाठी. मग आता 32 ग खाली तुम्ही जेव्हा अर्ज करता, तहसीलदार काय करतो, मूळ मालकाला नोटीस काढतो. नोटीस काढल्याच्या नंतर दोन्ही साईडचं म्हणणं ऐकून घेतो आणि कागदोपत्री जर तुमचे जर नोंद असेल तर तुम्हाला त्या जमिनीची खरेदी करण्यासाठी परवानगी देतो. आणि जे काही पैसे भरण्यासाठी किंवा जो काही खंड किंवा जे काही चलन तहसीलदारामार्फत सांगण्यात येईल ते चलन भरायचं, तुम्ही तो खंड भरायचा. आणि हे भरल्याच्या नंतर तुम्हाला एक 32 म च सर्टिफिकेट तहसीलदार इश्यू करतो. आता हे 32 म च सर्टिफिकेट म्हणजे काय, हे 32 म च सर्टिफिकेटला तेवढीच व्हॅल्यू आहे जर तुम्ही अशी जर एखादी जमीन खरेदी खाताना घेतलेली आहे, दुय्यम निबंधक कार्यालयाकडून जर खरेदी खाताना एखादी जमीन घेतली आणि 32 म खाली जर सर्टिफिकेट तुम्हाला तहसीलदाराकडून मिळालं तर ह्या दोन्हीची व्हॅल्यू सारखीच आहे, दोन्ही सुद्धा खरेदी खतच आहे अशा पद्धतीने मांडण्यात येतं, असं कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याच्यामुळे 32 म च सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं तर ती जमीन तुम्ही आता खरेदीने घेतलेले, त्या जमिनीचे तुम्ही कायदेशीर मालक झालेले आहेत. त्याच्यामुळे ते सर्टिफिकेट घ्यायचं आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे नेऊन द्यायचं आणि त्याला सांगायचं की सदरील जमिनीत माझा इतर अधिकारामध्ये नाव आहे किंवा माझ्या आजोबा पंजोबाचं नाव आहे, आम्ही त्यांचे वारस आहे, आम्ही ही जमीन आता कुळ कायद्यानुसार तहसीलदार यांच्या आदेशानुसार परवानगी घेऊन आणि सगळं सविस्तर प्रक्रिया करून 32 ग ची आणि 32 म ची प्रक्रिया करून हे सर्टिफिकेट घेतलेले, त्याच्यामुळं आमचं नाव आता मालकी सदरी या जमिनीच्या मालकी सदरी लावण्यात यावं. आणि त्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी काय करणार, तुमचं नाव त्या जमिनीच्या 7/12च्या मालकी सदरी आणि कब्जेदार सदरी लावणार. अशा पद्धतीने तुम्ही त्या जमिनीचे मालक आज रोजी सुद्धा होऊ शकता. बऱ्याचशा लोकांना अडचण होते की आता 1957 खूप कधीची तारीख आहे आणि आज रोजी काय परिस्थिती आहे, तर त्याला कुठलंही लिमिटेशन दिलेलं नाही. तुम्ही आज रोजी सुद्धा वारस असाल, कुणी असाल, त्यांचे कायदेशीर वारस असाल तरीही तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही ती जमीन तुमच्या नावावर करून घेऊ शकता आणि त्या जमिनीचे कायदेशीर मालक होऊ शकता. ही गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. बघा, हा खूप मोठा कायदा आहे, कुळ कायदा. याच्यात बऱ्याचशा गोष्टी अजून आहे, ह्या एका व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्टी कव्हर करणं शक्य नाही. मी अशाच बऱ्याचशा छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये इतर माहिती सांगण्याचा प्रयत्न करीन. पण जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती फॉलो नसेल केलं तर फेसबुकवरती फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. काही कायदेशीर प्रश्न असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जर काही कायदेशीर वगैरे सल्ला वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही सल्ला, नाम मात्र सल्ला फीस भरून तुम्ही माझ्यासोबत
तुमचा सल्ला घेऊ शकता. धन्यवाद.